लौटेंगे। मांगीलाल पालीवाल फैम टीम के कैप्टन मैगी 11 के और शोमैन ऑफ टेमगर करसन फ्लोरे फैम टीम जॉय कुमार के कैप्टन, आप दोनों को तैयार रहना है। उसके बाद विनोद पाटिल फैम टीम जो नंबर 2 पे रैंक कर रही है BC4 में, ये अल्ताफ बाली BC4 प्रेसिडेंट प्लेस पवेलियन को दिखाया जा रहा था। RD 4440 और सुरेश इंटरप्राइजेस पाए भरत देवलीकर फैम टीम। यहाँ से BC4 सिटी क्रिकेट का शो आप देखना ना भूलिए। 6 और 7 तारीख को मातोश्री कप चाविंद्रा, आतिश पाटिल नगर सेवक राम पाटिल की देन और चाविंद्रा स्पोर्ट चाविंद्रा का बिग शो। उसके बाद एक और टूर्नामेंट हो सकता है जिसका हम BC4 की अनुमति के बाद या वेरिफिकेशन के बाद अनाउंसमेंट करेंगे। अनुमति तो है, लेकिन आए दिन बाहर के भारत का बेस्ट ऑफ बेस्ट शो अल्ताफ बाली प्रेजेंट आप देखने जा रहे हैं 14 मार्च से 28 मार्च। जीतू मानेरकर हमसे जुड़ चुके हैं, मोस्ट वेलकम। बहुत दिनों के बाद देर आए दुरुस्त आए, एंट्री लेट है लेकिन ग्रेट है। वेलकम जीतू मानेरकर। दोनों ओपनर्स बीच मैदान पे जाते हुए संदीप तरे और दोनों टीमों ने एक एक मैच जीता है और ये मैच बहुत ही इंपॉर्टेंट है दोनों भी टीमों के लिए। हर एक मैच जीतना जरूरी, यदि चुनौती आपकी बरकरार रखनी है, आपको टूर्नामेंट में आगे खेलना है तो ये मैच जीतना ही होगा। यह देर रात कल सुबह 5 बजे जो मुकाबला हुआ, किस तरह जॉली ने बता दिया कि उनका क्रिकेट इतना मशहूर क्यों है। कामोटे जैसी बड़ी टीम जिन्होंने गुरसई बी को शिकस्त दी थी। जी हाँ, और देखिए उन कठिन परिस्थितियों में भी जॉली स्पोर्ट्स कामतगढ़ टीम के बल्लेबाजों ने 4 ओवर्स में 58 रन बनाए थे। मोहिल मात्रे और यश पाटिल के बीच में 2 मरतबा हमने बड़ी पार्टनरशिप देखी कल रात। दिलीप पाटिल ओपन दी बॉलिंग अटैक, दी एक्सपीरियंस कंपेनर, lot of experience behind Dilip Patil. Facing him batsman Sandeep Tare, one of the great technical batsmen. Here goes Dilip Patil. This is the good battle. Experience, best versus best. First ball this time, slog sweep over mid wicket. What a great start from Sandeep Tare, all the way to the mid wicket, into the stands as well for 6. अद्भुत शुरुआत, पहली गेंद पर छक्का लगाना कभी भी आसान नहीं होता है, लेकिन बहुत ही बढ़िया टाइमिंग। ऑफ स्टंप के काफी बाहर की गेंद थी, बल्ले के बीचों बीच लेकर तान दिया था डीप मिड विकेट के ऊपर से 6 रनों के लिए। This is the great start from Sandeep Tare. In previous match he made 15 runs for his side, 6 without loss. Swami Samar Sonale. Ajay, remember in RK Trophy 2011-12, the second position in ruler Swami Samarth, because the last match won by BCC Burioli Parga in 88 teams. Here we go. Bosru Tare, another slog, but there is a fielder. Yes, he is out. He straight to cow corner, and Sandeep Tare slightly overexcited, and finally back to the Altaf Bali dugout. अति आत्मविश्वास का कहीं ना कहीं शिकार हुए हैं। पिछले मैच में अच्छी बैटिंग की थी, उस फ्लो के साथ आए थे। पहली गेंद पर छक्का भी जड़ा और उनको लगा कि शायद एक और छक्का मैं जड़ सकता हूँ। फिर से देखिए स्लॉक स्वीप किया था उन्होंने, लेकिन इस बार बल्ले के बीचों बीच पूरी तरह से ले नहीं पाए और अच्छा कैच डीप मिड विकेट की दिशा में सीधे फील्डर के पास खेल बैठे थे। कोई दिक्कत नहीं आई वहां पर कैच लपकने में फील्डर को। 6 रन बनाकर संदीप तरे आउट। You are watching the match between Hindavi Sports Kaler and Swami Samarth Sonale. Next match Maggie 11 and Joy Kumar in BC4 city format. देखिए एक बल्लेबाज जब सिद्दीक जी अच्छे टच में होता है तो उसकी जिम्मेदारी ये बननी चाहिए, उसका रोल ये होना चाहिए कि वो आखिर तक खेले और एक लंबी पारी खेले अपनी टीम के लिए। यस, उस दिन आपने बहुत अच्छा कहा था हमने में कि ज़िंदगी लंबी नहीं होना चाहिए, यादगार होना चाहिए। वैसा बारी लंबी भले से ना हो लेकिन सुनहरी ज़रूर हो। जी हाँ, कारगर होनी चाहिए, इफेक्टिव होनी चाहिए आपकी पारी। दिलीप, राइट आर्म over the stumps,
Goes to Tushar Patil, check his stroke, loose bottom and pushed, looking for a runs. Chance of run out, hesitation between both batsmen. Ball is travelling straight to short covers. सागर वनगा नए बैट्समैन है, नॉन स्ट्राइकर एंड पर सिंगल के लिए काफ़ी ज़्यादा बैकअप किया था और तुषार बिल्कुल भी रन नहीं लेना चाहते थे, हल्के हाथों से उन्होंने खेला था। किस्मत वाले हैं सागर वनगा कि रन आउट नहीं हुए हैं। सागर वनगा की यदि हम बात करें तो ओम साई आमने लोनार क्रिकेट एसोसिएशन में सोनाली टीम खेलती है और उस एसोसिएशन में इस सीज़न में उन्होंने 2 अर्धशतक जड़े हैं। Here goes Dilip Patil, facing him Tushar Patil. Goes to Tushar, try, beautiful stroke. Over goes mid off for 4, bullet shot. कमाल का शॉट, दौड़ने की बिल्कुल भी आवश्यकता नहीं थी, ना बैट्समैन को ना फील्डर को, कड़क शॉट था इनफील्ड के ऊपर से। ये देखिए आगे रखी हुई गेंद बिल्कुल जूसी हाफ वॉली थी, बल्ले के बीचों बीच लेकर ड्राइव किया इनफील्ड के ऊपर से 4 रनों के लिए। Beautiful stroke indeed, a lofted drive. Over goes the mid off for 4. So Tushar Patil off the mark with 4 and his score is 10 for the loss of 1 wicket. Dilip Patil, right arm over the stumps, facing him Tushar Patil. Goes to Tushar, try to fine glance down through leg side and finally umpire call a wide. Umpire Jay Pawar, different action, 1-2 total now, 11 for the loss of 1 wicket. Swami Samar losing a toss batting first here. Here goes Dilip Patil, facing him Tushar Patil. Was 8 and gone. बहुत ही खूबसूरत गेंद और देखिए एक और बैट्समैन अपना आपा खो बैठे, यही कहना होगा। इन्होंने भी एक अच्छा शॉट खेला था लेकिन एक और बड़ा शॉट खेलने की कोशिश, गेंद की लंबाई थोड़ी सी कम थी, इस बार आगे निकले थे, दूर से खेलने का प्रयास, गेंद थोड़ी सी बाहर की तरफ लहराती हुई थी और एज लगा बल्ले का, मोटा सिरा, बहुत दूर से ड्राइव करने की कोशिश। What a magnificent bowling from experienced campaigner Dilip Patil. Claimed 2 important wickets and that score is still 1 ball left in this over. His score is 11 for the loss of 2 wickets. You are watching RS Cup. The colorful Indian cricket comes to you from RS Thakurpara group and Coolman Harish Thakre and Boom Boom Subhash Thakre and organizing committee. Dilip Patil, facing him left-handed batsman, new man in, Vaibhav Tare. He is also very good player, Vaibhav Tare. This is the good battle. Here goes Dilip Patil. Goes to Vaibhav Tare. There's a nice push, covers his stump and loose bottom and push to short backward square leg. And they threw for 1 that marks excellent over turn from Dilip Patil. Consider 12 runs and claim 2 wickets. एक ओवर की समाप्ति 12 रन 2 विकेटों के नुकसान पे। रनों को देखा जाए आज ये तो अच्छा टोटल, लेकिन विकेटों का डिपार्चर महंगा पड़ता हुआ। हाँ बिल्कुल, रन्स थोड़े ज़्यादा खर्च किए गेंदबाज दिलीप पाटिल ने, लेकिन 2 बहुमूल्य सफलताएं प्राप्त की है उन्होंने। पिछले मैच में एक ओवर में उन्होंने 6 रन देकर 1 विकेट चटकाया था। इस ओवर में रन्स दुगने खर्च किए लेकिन विकेट भी दुगने उन्होंने चटकाए हैं। दूसरे ओवर के लिए देखना है, सामने की ओर से नंदन पाटिल आए हैं स्वयं। कमाल की बल्लेबाजी की थी पिछले मैच में नंदन पाटिल ने। काले रत्न, किंग ऑफ रिंग, पावर प्ले का बादशाह कई नाम से जाने जाते नंदन पाटिल सामना करेंगे वैभव तरे। वैभव तरे बहुत ही कंप्लीट बैट्समैन है। देखना है कि संदीप तरे के आउट होने के बाद किस तरह की बल्लेबाजी करते हैं। वैभव तरे को तो मैं इसलिए नहीं भूल सकता कि बाली ट्रॉफी 2018 में वो जब मैन ऑफ द मैच के लिए आए थे तो उन्होंने बहुत धीमी आवाज़ में बयान दिया था और क्रेडिट संदीप तरे को ही दिया था। सामना कर रहे हैं, इस मरतबा उछाल दिया है, स्टैंड एंड डिलीवर, मिड विकेट के पीछे फेंक दिया 6 रनों के लिए। क्या गजब का शॉट है और बॉटम हैंड और हैंड
कोऑर्डिनेशन देखिए। बहुत बढ़िया क्रिकेट देखने को मिल रहा है इस मैच में। जिद्दी क्रिकेट कहा जा सकता है सिद्दीक जी इस क्रिकेट को। विकेट भी गिर रहे हैं लेकिन लंबे लंबे शॉट्स भी बल्लेबाज खेल रहे हैं और आक्रामकता कूट कूट कर भरी हुई है दोनों टीमों के खिलाड़ियों के बीच में, ये स्पष्ट होता हुआ। और यही तो क्रिकेट की खूबसूरती है, आप हारे भी तो शान से हारे। सबसे बढ़िया बात क्या है कि दर्शकों का मनोरंजन होना चाहिए। दर्शक एक तरफा मैचेस नहीं देखना चाहते हैं, दर्शक रोमांचक मैचेस देखना चाहते हैं, ऐसे मैचेस जिसमें दोनों तरफ से संघर्ष हो। वैभव तरे सिक्सर के साथ 7 पे पहुंचे हैं। पहली गेंद पर उन्होंने अपने इरादे साफ कर दिए नंदन पाटिल को। देखिए, जब मैच बड़ा होता है एक प्लस पॉइंट ये है स्वामी समर सोनाले के लिए कि वो अपने लगभग घरेलू मैदान पे खेल रही हैं। हाँ बिल्कुल, परिस्थितियों को अच्छी तरह से जानते हैं। नंदन पाटिल की यदि हम बात करें तो पिछले मैच में भी महंगे साबित हुए थे, 16 रन खर्च किए थे, लेकिन उन्होंने बल्लेबाजी में वो जो 16 रन खर्च किए थे वो सूद समेत वसूल लिए। 9 गेंदों पर 36 रनों की नाबाद मैच जिताऊ पारी खेली थी, जिसमें उन्होंने 6 गेंदों पर 6 चौके लगाए। इस मरतबा फ्लिक कर दिया है, फील्डर आए पीछे लेकिन कैच छूटा हुआ। अजय क्या हो रहा है, एक बड़ा शॉट खेलने के बाद फील्डर के पास खेलते हैं, यहाँ वैभव बच गए। नहीं, ना कहीं टेम्परामेंट की थोड़ी सी कमी है बल्लेबाजी में। बल्लेबाज बड़ा शॉट खेलने के लिए ये नहीं देखते हैं कि स्ट्राइक भी रोटेट करनी है, लगातार बड़े शॉट्स खेलने की कोशिश। ये देखिए बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री पर ये गलती हुई है और ये कैच महंगा पड़ सकता है काले टीम को। यस एब्सोल्युटली। स्कोर इस वक्त 18-19 रन हुए हैं, 2 विकेटों के नुकसान पे। सामना कर रहे हैं बैट्समैन अब सागर वनगा। जैसा अजय गरत ने बताया कि बहुत ज़बरदस्त बैट्समैन है, देखना है कि इस फॉर्मेट में क्या करते हैं। कट करने की कोशिश, जगह नहीं थी, हालांकि अपने आप को रूम ज़रूर दिया था लेकिन फिर भी जगह नहीं मिली मिडवे। मुझे कहीं ना कहीं ऐसे लगता है कि वो कवर्स की दिशा से गेंद को खेलना चाहते थे। पीछे कोई भी पेट्रोलिंग नहीं कर रहा, हालांकि एक्स्ट्रा कवर डीप में खिलाड़ी नजर आ रहा है लेकिन कवर पॉइंट कवर और थर्ड मैन पे कोई नहीं। इस मरतबा बहुत बढ़िया ड्राइव, स्ट्रेट ड्राइव किया है। लॉन्ग ऑन थोड़ा सीधा खड़ा था, जल्दी पहुंच गया गेंद पर, 1 रन बनता हुआ। स्कोर 20 पे पहुंचा है। स्वामी समर सोनाले ओवर नंबर 2 का खेल चल रहा है। पहली गेंद पर सिक्सर लगने के बाद अच्छी वापसी करते हुए नंदन पाटिल, थोड़ा सा बल्लेबाजों को पिछली 3 गेंदों पर उन्होंने खामोश रखा है। मैगे 11 के कैप्टन मांगीलाल पालीवाल फैम टीम और जॉय कुमार करसन फ्लोरे फैम टीम के कैप्टन टॉस के लिए आ जाएं। शाहिद अंसारी मैगे 11 के मैनेजर हमारे बीच में हैं और सुजाउद्दीन अंसारी, हम दोनों का इस्तेकबाल करते हैं आरएस कप में। मांगीलाल पालीवाल जी अगर हमारे बीच हो तो उनको मंच पे आना है। ओहो, खेला जरूर है लेकिन क्या कैच पकड़ा है, दिस इज द बेस्ट कैच। पुराने थे वहां पर, इस तरह के कैचेस आसान नहीं होते हैं जब गेंद रॉकेट की तरह जाए। क्या जज किया है, कहां जाता है अजय गरत के आपके जो लंबे खिलाड़ी है वो मिड विकेट लॉन्ग ऑन पे चाहिए, वहीं कुछ इस कैच के। ये देखिए शॉट कितना परफेक्ट था, ज्यादा ताकत नहीं जोखी थी, टाइमिंग बढ़िया, लेकिन इनका भी टाइमिंग लाजवाब है। कब उनको ऊपर उछलना है ये उनको अच्छी तरह से पता है। सिर के ऊपर दोनों हाथ ऊपर उठाते हुए उन्होंने ये कैच लपका है। लाजवाब कैच प्रणय द्वारा, अपने मस्तक पे इस कैच को लिया है। कमाल का कैच, क्या मुकाबला चल रहा है, क्या शॉट्स हैं, क्या विकेट्स हैं, क्या कैचेस हैं, सब कुछ सुपर। बल्लेबाज फील्डर के मस्तक पर दस्तक देना चाहते थे लेकिन फील्डर ने बताया आपको हमारे सामने नतमस्तक होना पड़ेगा। लाजवाब कैच, बहुत बढ़िया कैच। स्कोर है इस वक्त 20 रन, 3 विकेटें अब तक गिर चुके हैं, 20 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। जीतू मानेरकर आज पहुंचे हैं जबकि कल बालाजी ने सुपर ओवर खेला था। जीती बालाजी सुपर ओवर में। हमारे बीच में बहुत ही मशहूर पर्सनालिटी और डीवाई फाउंडेशन के अध्यक्ष
द मैन क्रिएट हिस्ट्री। दयानंद चोरगे साहब आ चुके, आपका हार्दिक हार्दिक स्वागत है। मोस्ट 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 वेलकम। उनकी एंट्री लेट है लेकिन ग्रेट है। मोस्ट वेलकम। आपने पिछले साल देखा था दयानंद चोरगे का बालाजी कप। और साथ में जय हिंद चौधरी साहब भी आए हैं, ग्राम पंचायत सदस्य। मोस्ट वेलकम। दयानंद चोरगे का जो पिछले साल आप भी थे बालाजी कप हुआ, मानो ऐसा हुआ कि वहाँ से क्रिकेट ही रुक गया। सारे बरसात में यही चर्चा रही कि बालाजी में कौन कैसा खेला, कैसा हारा, कैसा जीता। वो विनोद ठाकरे है ना बाजू में, सम्मानीय विनोद ठाकरे जी भी हमसे जुड़ चुके हैं। आपका हार्दिक स्वागत है। मोस्ट वेलकम। विनोद ठाकरे भी क्रिकेट के बहुत दिलदार है और यहाँ जब भी क्रिकेट होता है वो ज़रूर आते हैं। खेल की शुरुआत होती हुई और गेंदबाजी के लिए इस वक्त मयूर को लगाया गया। 2 ओवर में कितने रन बने? 21 रन बने। स्वामी समर्थ के 3 विकेट। पिछले मैच में लाजवाब बॉलिंग की थी मयूर ने और उसी वजह से नंदन पाटिल को जो मैन ऑफ द मैच दिया गया था उन्होंने मयूर को दिया था। इस मरतबा बहुत खूबसूरत ड्राइव, लॉन्ग ऑफ पे गेंद जा रही है, मिसफील्ड हुआ है, 2 रन बनाए। देखिए नंदन पाटिल ने मयूर की बहुत तारीफ की थी क्योंकि इससे पहले मैच में युवा है और उन्होंने अच्छी गेंदबाजी की थी आज। हेलो। और जिस तरह का दृश्य हमने देखा, एक सीनियर खिलाड़ी ने जूनियर खिलाड़ी को मैन ऑफ द मैच समर्पित कर दिया, उनको दे दिया, तो बहुत अच्छा दृश्य। सीनियर खिलाड़ियों का ये भी रोल होता है और होना भी चाहिए। और इस तरह जब आप उत्साह बढ़ाते हैं तो वो खिलाड़ी में एक नया जोश वलवल आता है। मयूर पाटिल इस मरतबा ऑफ स्टंप पे गेंद को रखा था, आड़े बल्ले से खेलते हुए आउटफील्ड में लॉन्ग ऑन पे खिलाड़ी 1 रन। दयानंद चोरगे जिनके कहीं कप भिवंडी इतिहास में एक रिकॉर्ड बना चुके थे। यहाँ पर आपने देखा था कि 17 मार्च पिछले साल बालाजी कप समाप्त हुआ था। और बालाजी कप पिछले सीजन का जो हुआ था वो एकमात्र टूर्नामेंट है जहाँ पर भिवंडी सिटी बनाम भिवंडी ग्रामीण मुकाबला हुआ था और बहुत ही यादगार वो मैच रहा। वो इस मरतबा विकेटों में गेंद थी, छोटी बैकलिफ्ट का इस्तेमाल, ड्राइव किया गेंद को लॉन्ग ऑन पे, 1 रन। देखिए वो मैच की बात ही अलग थी। वो पहला मैच था जब हम बाउंड्री लाइन से कमेंट्री कर रहे थे। वो पहला मैच था जब अल्ताफ अली सर को एक अलग अंदाज में लोगों ने देखा। वो पहला मैच था जब जीतू मानेरकर की खुशी का ठिकाना नहीं था, सुभाष ठाकरे बहुत खुश थे। वो पहला मैच था। दयानंद चोरगे ने एक नया इतिहास बनाया था, फर्स्ट टाइम इन दी भिवंडी हिस्ट्री। राइट आर्म ओवर द विकेट। इस मरतबा शॉर्ट आर्म पुल, एलिवेशन नहीं है, पीछे खिलाड़ी हैं और एक और विकेट गिरता हुआ। मयूर की खास बात क्या है आज ये मालूम है कि उनकी गेंदें टिप्पा खाने के बाद थोड़ी बैठ रही है। जी बिल्कुल, ज़्यादा लंबे ऊंचे कद के वो गेंदबाज नहीं है। टप्पा पड़ने के बाद गेंद थोड़ी सी नीचे रहती है, जो बैट्समैन को अपेक्षा होती है उतना उछाल नहीं रहता है, लेकिन लाइन वो छोड़ते नहीं है। ये एक और ख़ास बात है। ऑफ स्टंप के थोड़ा बाहर ही रखते हैं। हवा में खेल बैठे थे, पूरी तरह से टाइम नहीं कर पाए सागर वन का। आउट होकर पेविलियन में लौटते हुए सागर ने बनाए 5 रन। गिरने वाला कुल मिलाकर ये चौथा विकेट सोनाली टीम की पारी में। स्कोर हुआ है 25 रन। मैगी 11 के कैप्टन, लास्ट ऑफिशियल कॉल है आपके लिए, और जॉय कुमार के कैप्टन दोनों को टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है। मैगी 11 के कैप्टन, अगला मुकाबला BC4 सिटी क्रिकेट से दानिश काजी आ चुके हैं। वेलकम। फिलहाल तीसरे ओवर का खेल प्रगति पर, अभी भी कुल मिलाकर 8 गेंदें पारी में शेष है। राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए मयूर पाटिल, इस मरतबा फ्लिक कर दिया हवा में, फील्डर डीप में मौजूद। एक और अच्छा कैच प्रणय पाटिल का। कैचेस आज जो लिए जा रहे हैं खासतौर से काले टीम की तरफ से वो एक्सीलेंट है। अब कठिनाइयां बढ़ती भी, 5वां झटका यहाँ पे लगा है। पिछले मैच में भी अच्छे कैचेस लपके गए थे काले टीम के फील्डर्स द्वारा,
और इस मैच में तो फील्डिंग का स्टैंडर्ड और उनका बढ़ता हुआ, खासतौर पर प्रणय पाटिल, एक अद्भुत कैच लिया उन्होंने मिड विकेट बाउंड्री लाइन के नज़दीक, और ये तो बिल्कुल आसान कैच था। 3 कैच लपक चुके हैं प्रणय पाटिल इस पारी में। इसके बाद BC4 सिटी क्रिकेट की तरफ हम पलटेंगे और BC4 का जो सिटी क्रिकेट का अगला शो आप देखने जा रहे हैं 6 और 7 तारीख को मातोश्री कप, आतिश पाटिल, राम पाटिल और चाविंद्रा स्पोर्ट चाविंद्रा की देन। और उसके बाद आए दिन बाहर के भारत का बेस्ट ऑफ बेस्ट शो अल्ताफ बाली प्रेजेंट बाली ट्रॉफी 14 से 28 मार्च। इस मरतबा सीधा ड्राइव लॉन्ग ऑन से खिलाड़ी पहुंचे हैं, एक से ज्यादा कुछ भी नहीं। आकर्षण इस बाली ट्रॉफी में बहुत ज्यादा है क्योंकि ऑल इंडिया ओपन में कई टीमें ओवर समाप्त होते हुए 3 कुल स्कोर है, 26 विकेटें गिरी है, 5 कहीं ना कहीं 40 के करीब देख रही है। देखिए पिछला मैच और ये मैच कुछ ज़्यादा फर्क नज़र नहीं आ रहा है। पिछले मैच में भी काली टीम ने पहले फील्डिंग की थी। इस समय आपकी स्क्रीन पर माननीय श्री दयानंद सोरगे साहब और उनके साथ सम्माननीय विनोद ठाकरे जी हैं। अन्य मेहमानों को आप देख रहे हो। तो पिछले मैच में भी जो विपक्षी टीम थी काली टीम के सामने, उन्होंने 2 ओवर में 22 रन बनाए थे। शलुमाता वर्ल्ड ने इस मैच में 21 रन बने थे पहले 2 ओवर में, लेकिन मयूर का ओवर लाजवाब रहा, 5 रन देकर 2 विकेट्स। हमारे बीच में सुरेश इंटरप्राइजेस के करता धरता मशहूर उद्योगपति पाए भरत देवलीकर साहब हैं। मैं आपसे निवेदन करता हूं कि आपका हम हार्दिक स्वागत करते हैं और आपसे निवेदन है कि आपको हमारे मंच पे आना है और उसकी शोभा को बढ़ाना है। भरत देवलीकर जी, ये जीतू मानेरकर पीछे की रो में अपने दोस्तों के साथ, और ये जय हिंद चौधरी कट करने की कोशिश, काफी नीची गेंद रही, टिप्पा खाने के बाद सबमरीन गेंद। प्रणय पाटिल, खारबाव के रवि पाटिल से भी निवेदन है, आपका हम हार्दिक स्वागत करते हैं। निवेदन है मंच पे आना है। भरत देवलीकर साहब हमसे जुड़ चुके हैं, पाए के मशहूर उद्योगपति और सुरेश इंटरप्राइजेस के स्पॉन्सर। मोस्ट वेलकम भरत देवलीकर जी। इस मरतबा कट करने की कोशिश, मोटा सिरा लेकर गेंद शॉर्ट थर्ड मैन पर। सुस्वागतम, आपका हार्दिक स्वागत है। 1 रन स्कोर में आता हुआ स्कोर 27 रनों पे पहुंचा है। अब हम टेस्ट इज द बेस्ट एंड सिटी क्रिकेट इज द बेस्ट, BC4 सिटी क्रिकेट के अगले मुकाबले की तरफ देखिए। मुकाबले तो सभी अच्छे हो रहे हैं, BCA ग्रामीण के मुकाबले। तीसरे अंपायर को पूछा है जय पवार, ये बताइए किस लिए? चक के लिए। तीसरा अंपायर मैदान में चाहिए। यस, तीसरे अंपायर को मैदान में जाना है। जय पवार को अनुमान है कि जो गेंदबाज का हाथ है वो कहीं 15 डिग्री के ऊपर तो नहीं जा रहा है। हमारे तीसरे अंपायर, आपको मैदान में जाना है। अमर मात्रे हमारे बीच पहुंच चुके हैं, वेलकम। मैगी 11 मांगीलाल पालीवाल साहब अगर हमारे बीच में हैं तो आपसे भी निवेदन है, हम आपका हार्दिक स्वागत करते हैं, मैगी के स्पॉन्सर। और आपसे भी निवेदन है कि आपको मंच पे आना है, मांगीलाल पालीवाल जी। जबकि शाहिद अंसारी टीम के कोच और मैनेजर सुजाउद्दीन अंसारी हमारे बीच है, हम उनका इस्तेकबाल करते हैं। गेंदबाजी कर रहे हैं प्रणय पाटिल, जिन्होंने कैचेस बहुत अच्छे लपके। राइट आर्म राउंड दी स्टंप्स। इस मरतबा खींच के मारने की कोशिश, अच्छी लंबाई की गेंद थी, बल्ले की टो से टकराई, मिड विकेट पे गई। 1 रन बनता हुआ स्कोर में। डीवाई फाउंडेशन के प्रेसिडेंट और बालाजी कप के ओनर और बहुत ही दिग्गज नेता कांग्रेस के दयानंद चोरगे जी हमारे बीच में है। पिछले ओवर से हम देख रहे हैं कि रन्स केवल सिंगल्स की मदद से बन रहे हैं। यस, बड़ा स्ट्रोक नहीं आ रहा है। इस मरतबा खींच के मारा है और ये लगा बड़ा स्ट्रोक, 4 रन।
बहुत अच्छा शॉट, गेंद कमजोर थी, शॉट ऑफ लेन थी, ज्यादा उछाल भी नहीं था, ज्यादा रफ्तार भी नहीं थी, बहुत ही बढ़िया पुल शॉट, बिल्कुल गैप में खेल दिया था, 4 रनों के लिए राजू पाटिल के बल्ले से ये महत्वपूर्ण बाउंड्री आती हुई। देखिए अजय गरत लगभग 20 साल हुए, 18 से 20 साल चोरगे साहब से मेरे संबंध अच्छे हैं। डीवाई फाउंडेशन का भी मकसद उनका था कि गरीबों तक हर चीज़ पहुंचे। इस मरतबा कंट्रोल शॉट खेला है। ऐसा नहीं है कि जब डीवाई फाउंडेशन भी उन्होंने लॉन्च नहीं की थी, जब भी वो समाजी काम करते थे। इस बीच दूसरा रन बनाते हुए बैट्समैन प्रथमेश ठाकरे साहब हमसे जुड़ चुके हैं, आपका हम हार्दिक स्वागत करते हैं। मधुकर चौधरी साहब भी जुड़ चुके हैं, आपका भी हार्दिक स्वागत है। आरएस कप आप तक वाकई में रजनी क्रिकेट, दिन रात की रोशनी का क्रिकेट लाता है। आरएस कप दिन में सोना तो रात में सोने पे सुहागा। बिल्कुल, अंतिम गेंद शेष है इस पारी में, स्कोर 35 के करीब पहुंचता हुआ 34 रन हुए हैं 5 विकेटों के नुकसान पर। राइट आर्म राउंड स्टंप्स आते हुए प्रणय पाटिल कट करने की कोशिश, फिर गेंद नीचे रही, लेकिन इस मरतबा अंपायर ने वाइड घोषित किया। क्या आज ये पिच गुल खिला रही है? बॉलिंग आर्म का जो आधा एक्शन है उसकी वजह से गेंदें नीचे रह रही। नहीं देखिए, पिच का भी थोड़ा बहुत रोल है, लेकिन कुछ गेंदबाजों की बॉलिंग एक्शन ऐसी रहती है जिससे उछाल ज़्यादा मिलता नहीं। हालांकि हयाम बॉलिंग एक्शन है इनका, इस बार बल्ले का क्या किनारा लगा है, बैट्समैन क्या आउट हुए हैं, डॉट गेंद तो ज़रूर है। अंपायर ये बताइए क्या बैट्समैन आउट है या डॉट गेंद थी? आउट है बल्लेबाज। तो कुल मिलाकर रन बने स्वामी समर्थ के 35-36 की चुनौती। अजय, ये 36 का आंकड़ा तो तीसरी मर्तबा आया है। कहा जाता है कि किसी से भी 36 का आंकड़ा नहीं चाहिए, मैच में चाहिए। आइए दोस्तों, दो दिग्गज टीमें BC4 सिटी क्रिकेट, जो कि काफ़ी मशहूर क्रिकेट है सारे भारत में, मैगी के कैप्टन दानिश काजी और जॉय कुमार के कैप्टन करेश मात्रे, वॉल ऑफ बादवाड़। मैं हमारे डीवाई फाउंडेशन के लाडले प्रेसिडेंट दयानंद चौरगे जी और विनोद ठाकरे जी दोनों से निवेदन करता हूं कि आपको टॉस बॉक्स में आना है। चौरगे साहब और विनोद ठाकरे जी, ऑल द बेस्ट करेश मात्रे एंड ऑल द बेस्ट दानिश काजी। विनोद ठाकरे साहब और दयानंद चौरगे साहब, मोस्ट वेलकम। सिक्के में तो बहुत कुछ है। एक तरफ सिक्के में है कूलमैन हरीश ठाकरे, तो एक तरफ है बुम बुम सुभाष ठाकरे। ये सिक्का, ये बड़कपन है। हरीश कहना है और आया भी हरीश है। बहुत धन्यवाद विनोद जी एंड थैंक्स चौरगे साहब। सबसे पहले ये बताइए, टेस्ट इज द बेस्ट, हालांकि आप ग्रामीण से भी खेले, और सिटी क्रिकेट BC4 इज द बेस्ट। अब गेयर बदला है, चार्म बढ़ गया है, मैचेस बहुत अच्छे हो रहे हैं। हालांकि आप ऑर्गेनाइजिंग कमेटी के भी साथ हैं, लेकिन ये जो सपना हरीश ने देखा था, RS ग्रुप ने देखा था, सुभाष ठाकरे ने, ये साकार हुआ है तो कैसा लग रहा है? साकार हुआ तो अच्छा लग रहा है। ऐसा मतलब डे नाइट टूर्नामेंट करना कुछ खाने की चीज़ नहीं है, और हरीश ठाकरे और सुभाष ठाकरे ने किया है, ये बहुत बड़ी बात है। टू बी ऑनेस्ट, एक बात पूछना चाहूँगा कि मैचेस बहुत अच्छे हो रहे हैं, चाहे सिटी क्रिकेट के हो चाहे ग्रामीण से। इससे टूर्नामेंट का मॉडल भी बढ़ गया और चार्म भी बढ़ गया है। आपने टॉस जीता, क्या करेंगे? हम लोग फील्डिंग करेंगे। रीज़न बता सकते हैं? हम बॉलिंग साइड, बैटिंग साइड अच्छा है, हम लोग चेस कर सकते हैं कितना भी, तो हम लोग कम से कम रोकने का ट्राई करेंगे। देखिए BC4 के इस सीज़न में जिस तरह मैगी ने परफॉर्म किया है, कोई भी टीम अब कमज़ोर नहीं रही। एक माइंड सेट करके आए होंगे कि 5 ओवर में कहाँ तक रोकेंगे। 40 के अंदर रोकने का ट्राई करेंगे। कहीं ना कहीं गेंदबाजी में जो कमी है आज पूरी होने जा रही। हाँ, ट्राई तो करना चाहिए, बॉलर ने अपना अपना 100% देना चाहिए, क्योंकि बॉलिंग है अपनी, हमारी कमी है, तो वो लोग पूरा करेंगे तो हम लोग जीत जाएंगे आसान से। 2 मरतबा सेमी खेले इस सीज़न में, क्या तीसरे में पहुंचने का पहले इरादा है, इस मैच पे फोकस है? नहीं, पहले तो ये मैच पे फोकस है, फिर ये मैच जीतेंगे तो हम लोग सेमी पे पहुंचने का ट्राई करेंगे। ऑल द बेस्ट। दानिश काजी, आपने कहीं टूर्नामेंट खेले, यहाँ खेलने का अलग ही ये रहता है। हरीश ठाकरे के और सुभाष ठाकरे के शो के बारे में पहले पूछना चाहूँगा।
टूर्नामेंट काफ़ी अच्छा है और यहाँ पे हम लोग को सपोर्ट भी बहुत मिलता है। क्या बात है। अब ये बताइए, आपको बल्लेबाजी दी है, 5 ओवर में कहाँ तक देखेंगे, क्योंकि आपकी गेंदबाजी का एक अच्छा यूनिट है। 50+। ये बताइए, इस ग्राउंड पे आपके अच्छे खासे रिकॉर्ड्स हैं, कैप्टन किस नंबर पे आएंगे? तो टीम की स्टडी देख के बैटिंग करने के लिए। दानिश, ऐसा लगता नहीं कि मैगी के पिछले मैचेस हमने देखे हैं कि जो आखिरी ड्रॉप सीन आता है वहाँ पे टीम की बल्लेबाजी कुछ कमज़ोर पड़ जाती है, उस पर कुछ आकलन करके आप आए? नहीं, देखते हैं ना, टीम की स्टडी के हिसाब से भेजेंगे। All the best. The news from the toss box is Joy Kumar won the toss and they choose to the ball first. Back to the commentary box. थँक्यू सो मच सिद्दीकजी भाबे. दरम्यान या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी डोंबिवलीचे प्रसिद्ध उद्योगपती माननीय श्री सुशांत सुदर्शन म्हात्रे साहेबांची देखील आम्हाला उपस्थिती लाभत आहे. त्यांचं आर्य चषक 2021 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. तर या सोनाले क्रीडा नगरीमध्ये शुभागमन होत आहे डोंबिवलीचे प्रसिद्ध उद्योगपती माननीय श्री सुशांत सुदर्शन म्हात्रे साहेबांचं आरएस ग्रुप ठाकूरपाडाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आरएस चषक 2021 या भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तसेच त्यांच्या समवेत सन्माननीय राजेशजी वारघडे साहेब देखील आहेत. त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय आरएस ग्रुपच्या माध्यमातून. दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. दरम्यान खेळाला सुरुवात झाली आहे. पहिल्याच बॉलवर जोरदार अपील, परंतु पंचांचा वाईटचा इशारा. स्वेर चेंडू होता. उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर चेंडूची फेक पाहायला मिळाली. गोलंदाजीला सुरुवात केली राजू पाटीलने. सलामीची जोडी आहे नंदन पाटील आणि कुणाल. मागच्या मॅचमध्ये नंदन पाटीलने पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी केली होती. सलग 6 चौकार ठोकले होते आणि एक मोठा विक्रम या आरएस चषकामध्ये त्याने निर्माण केला. यावेळेस पहा जबरदस्त फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट, कव्हर पॉईंट सीमारेषेच्या पलीकडे बॉल निघून जातोय. नंदन पाटीलच्या बॅटमधून हा खणखणीत चौकार. अशाच प्रकारे सुरुवात केली होती मागच्या मॅचमध्ये देखील. अगदी नटराज स्टाईलमध्ये नंदन पाटीलचा हा फटका. फ्रंटलेग पहा हवेत आहे आणि बॅकफुटला पूर्णपणे वजन घेतलं. थम्पिंग कवर ड्राइव, बैकफुट पे गए और थम्प किया केवल. ये नंदन पाटिल है, ये किंग ऑफ रिंग है, ये बाउंड्री बॉय है, ये कमाल के बल्लेबाज हैं और कमाल का पलटवार करते हैं. तर व्यासपीठावर शुभागमन होत आहे माननीय श्री सुशांत सुदर्शन म्हात्रे साहेबांचं. डोंबिवलीचे प्रसिद्ध उद्योजक आहेत. त्यांच्या समवेत माननीय श्री राजेशजी वारगडे साहेब. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच संदीप भाई यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आणखी एक चांगला फटका, फिल्डर आहे डीपमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धावा घेण्याची संधी मिळते नंदनला. तसेच या व्यासपीठावर ग्रामपंचायत सोनाळीचे विद्यमान सदस्य माननीय श्री श्रीकांतजी तरे साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आरएस चषक 2021 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. 36 धावांचं टार्गेट, सलग तिसऱ्यांदा 36 धावांचं टार्गेट पाहायला मिळत आहे. आणखी एक चांगला फटका, रिव्हर्सचा सुरेख वापर, बॅकवर्ड पॉईंटच्या डोक्यावरून बॉल काढलाय. 4 धावांसाठी चौकार. नंदन पाटील अद्भुत फलंदाजी करत आहे. अद्भुत, अलौकिक, असाधारण अशी नंदन पाटीलजी या आरएस चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. खूप लवकर त्याने पोझिशन घेतली होती, स्विच हिटचा वापर केला आणि अगदी इनफिल्डच्या डोक्यावरून, बॅकवर्ड पॉईंटच्या डोक्यावरून 4 धावांसाठी हा बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. दुसरा चौकार या ओव्हरमध्ये. धावसंख्या झाली आहे बिनबाद 11. आणखी एक स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क बनवता आला नाही. परंतु मागच्या मॅचमध्ये देखील आणि ह्या मॅचमध्ये देखील नंदन पाटीलने ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे, असं वाटतंय की फलंदाजी करणं नंदन पाटीलच्या डाव्या हाताचा खेळ आहे. अगदी सहज तो चौकार ठोकतोय. कमबॅक डिलिव्हरी राजू पाटीलच्या माध्यमातून. यावेळेस मात्र हा स्वेअर बॉल आहे डाव्या एष्टीच्या भरपूर बाहेर. पंचांचा इशारा वाईड. पंच जय पवार मुख्य पंचांच्या भूमिकेत. ते देखील डे नाईट पंचगिरी करतायत गेले कित्येक दिवस. कमाल आहे जय पवार यांची देखील. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आहेत अकबर मनियार. खूप चांगली पंचगिरी या स्पर्धेमध्ये आपल्याला सर्वच पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. समीकरण 20 चेंडू 24 धावा.
सुरेख फटका. असं वाटतंय की डाव्या हाताच्या फलंदाजाने हुक मारलाय आणि चेंडू निघून गेलाय डीप थर्डमॅन सीमारेषा पलीकडे. पाहायचं आहे चौकार आहे की षटकार, आणि हा देखील चौकार. ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. आर्यस चषक हा सामना भरवलाय हरेश दादा ठाकूर. अगदी दिलखेचक फलंदाजी करत आहे नंदन पाटील. गोलंदाजीची अक्षरशः पिसं उपटत आहे. चेंडूच्या चिंधड्या उडवल्या जात आहेत. हा फटका देखील चांगला होता, मात्र मिडॉनला बीट करू शकला नाही. निर्धाव चेंडूची सांगता, आणि याचबरोबर आता मात्र हे पहिलं षटक समाप्त होत आहे. अप्रतिम सुरुवात हिंदवी स्पोर्ट्स काल्हेर टीमच्या माध्यमातून. विशेषतः नंदन पाटीलचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या बिनबाद 16. उर्वरित 3 षटकांमध्ये फक्त 20 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी हिंदवी स्पोर्ट्स काल्हेर टीमला. हिंदवी स्पोर्ट्स काल्हेर आणि स्वामी समर्थ सुनाळे या 2 संघादरम्यान ही दुसऱ्या फेरीतील लढत आहे. आणि योगायोग पहा या स्पर्धेमध्ये या आधीचे 2 सामने जे आपण पाहिले त्यामध्ये देखील 4 षटकांमध्ये 36 धावांचं टार्गेट होतं, आणि या मॅचमध्ये देखील अगदी तेच टार्गेट आहे 36 धावांचं. व्यासपीठावर अनेक मान्यवर ज्यांचं नुकतंच व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. माननीय श्री सुशांत सुदर्शन म्हात्रे साहेब, प्रसिद्ध उद्योगपती डोंबिवली, त्यांच्या समवेत माननीय श्री राजेशजी वारगडे, सन्माननीय श्रीकांतजी तरे साहेब, ग्रामपंचायत सोनाळीचे विद्यमान सदस्य आहेत, आणि इतर मान्यवर देखील तुम्ही पाहू शकाल. सर्वांचं मी आयोजक आर एस ग्रुप ठाकूरपाडा यांच्या माध्यमातून आर एस चषक 2021 मध्ये हार्दिक स्वागत करतोय. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. समीकरण फार सोपं झालंय काल्हेर टीमसाठी. पुढच्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज. अकोट टप्प्याचा बॉल होता, मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर बीट केलंय बॅट्समन कुणालला. नंदन पाटील आणि कुणाल ही सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम फटकेबाजी नंदनच्या माध्यमातून. दीपेश आलाय गोलंदाजी करण्यासाठी, जो पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये सामनावीर ठरला होता. अष्टपैलुत्व त्याने आपलं सिद्ध केलं होतं. गोलंदाजी विशेषतः खूप चांगली पाहायला मिळाली होती. 2 गडी बाद केले होते, आणि या मॅचमध्ये देखील चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा आहे. उजवीकडे शफल करून हलक्या हातानं बॉल टर्न केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली, आणि त्याचा लगेच फायदा उचलला जातोय. 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरसावते हिंदवी स्पोर्ट्स काल्हेर संघाची. बिनबाद 18. कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडासा आम्ही बदल करतोय. सिद्दीक भाबे यांची जागा आता मात्र घेत आहेत माझे सहकारी समालोचक, पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार. स्वागत आहे आपलं. दरम्यान पुढचा बॉल मिस टाइम स्ट्रोक. बॉल हवेत आहे, मात्र नो मॅन्स लँडमध्ये पुन्हा एकदा बॉल ट्रॅव्हल होतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये. यावेळेस फक्त मिळते 1 धाव. एका धाबेने धावसंख्या 19 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे, आणि पूर्णपणे पारडं आपल्याला जड पाहायला मिळत आहे या मॅचमध्ये हिंदवी स्पोर्ट्स काल्हेर संघाचं. आणि जिथं बरोबर सांगितलं आपण, ज्या प्रकारे नंदन एक खूप छान फटकेबाजी करतोय, आणि नंदन ज्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे तो त्याचं एक कलात्मक क्रिकेटचं प्रदर्शन करताना पाहतोय आपण. अतिशय एक सुरेख फटकेबाजी सध्या खेळपट्टीच्या माध्यमातून करतोय. म्हणजे नंदन पाटीलची बॅटिंग आपण पाहिली तर ऑर्थोडॉक्स क्रिकेट देखील फार चांगलं त्याचं, आणि असे फटके देखील तो खेळू शकतो. स्विच इट. शॉर्ट थर्डमॅनच्या डोक्यावरून बॉल काढलाय. एका टप्प्याच्या सहाय्यानं सीमारेषा पार 4 धावा. तर ऑर्थोडॉक्स क्रिकेट देखील तो चांगल्या प्रकारे खेळतो. टेक्निकली साऊंड आहे, आणि अनऑर्थोडॉक्स फटके देखील त्याचे पाहण्यासारखे असतात. दिलखेचक फलंदाजी. अगदी बरोबर सांगितलं आपण, पूर्णपणे सहमत. आपल्या मताशी ज्या प्रकारे नंदनचं कौतुक केलं जाते, का करतोय आपण हे दाखवतोय. सातत्यपणा प्रत्येक चेंडूवर काय मनसोक्तपणे फटकेबाजी करतोय यावेळेस नंदन पाटील. मागच्या मॅचमध्ये 9 चेंडूंमध्ये नाबाद 36 धावांची खेळी साकारली होती. या इनिंग्समध्ये आपण पाहतोय 7 बॉल्समध्ये 18 धावा. नाबाद आहे. यावेळेस पुढे सरसावून लॉफ्ट केलाय बॉल. लॉंग ऑफचा फिल्डर चेंडूच्या खाली, आणि आता मात्र नंदन पाटीलचं काम तमाम. पहिला झटका काल्हेर टीमला. अजय रत्नजित बंद्यामूर्ती काल्हेर संघाचा जेव्हा आपण विचार करतो ना, तेव्हा मात्र नंदन खेळतोय त्यावेळेस मात्र त्या संघाचं विजय संबंध येतोय. पण यावेळेस मात्र पाहतोय आपण हिंदवी प्रतिष्ठान काल्हेर हा संघ आहे काय अफरातून फटकेबाजी करून मात्र नंदन बाद होतोय. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली. आता मात्र अजय ग्रत जर पाहिलं आपण, एक समीकरण सोपं आहे इथं मात्र सामना जिंकण्यासाठी. 13 चेंडूमध्ये फक्त 13 धावेची आवश्यकता. आणि ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं की नंदन डाव्या हाताचा खेळ आहे फटकेबाजी करण्यासाठी, दाखवते की दोन्ही हातांनी
चोही बाजूकडे फटकेबाजी करणारा एक अतिशय महत्त्वपूर्ण फलंदाज कालेर संघाच्या माध्यमातून नंदन. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असणार आहे नंदन पाटीलचं. बाद झालाय, मात्र बाद होण्यापूर्वी चांगलं योगदान दिलं 18 धावांचं आणि संघाला अगदी मजबूत स्थितीत त्याने नेऊन ठेवलंय. समीकरण 13 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 13 धावांची आवश्यकता हिंदवी स्पोर्ट्स कालेर टीमला. रन बॉल इक्वेशन आहे. नवीन फलंदाज खेळपट्टीवर आलाय प्रणय पाटील, ज्यानं खूप सुरेख क्षेत्ररक्षण केलं या सामन्यामध्ये. 3 झेल तब्बल टिपले. खोलो टप्प्याचा बॉल सुरेख बॉल होता. खूप जास्त ॲक्रॉस जाऊन खेळण्याचा प्रयत्न, उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बीट झालाय फलंदाज आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. षटक याचबरोबर समाप्त होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा झळकतायत. 1 बाद 23. आणि जिथं अजयग्रत काय बोलशील, ज्या प्रकारे कुणाल यांनी या चेंडूवरचा सामना करण्यासाठी सफल झाला होता. असं वाटलं की लक्ष खूप मोठं आहे, पण लक्ष खूप छोटं आहे. क्लास फलंदाजी इथं मात्र करावी लागेल, कारण की जेव्हा आपल्या समोर आव्हान थोडंच असतो, पण थोडा आव्हानामध्ये एका चांगली फटकेबाजी करून संघाला विजय मिळवून देणं गरजेचं आहे. नेहमीच असं म्हटलं जातं की एखादं काम जर तुम्ही सुईने करू शकता तर त्यासाठी तलवारीची काय आवश्यकता. असं चित्र बऱ्याचदा आपल्याला क्रिकेटच्या खेळामध्ये पाहायला मिळत असतं. बऱ्याचदा सहज सोपं समीकरण असतं, मात्र वेडेवाकडे फटके खेळण्याच्या नादात फलंदाज डॉट चेंडू खेळत असतात किंवा ते बाद देखील होत जातात आणि सामन्यामध्ये मात्र मग थरार नाट्य पाहायला मिळत असतं. क्रिकेटचा खेळ आहे, कधीही काही घडू शकतं. सुनील पवार, 12 चेंडू शिल्लक आहेत. 13 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी कालेर टीमला. अगदी बरोबर उल्लेख केला आपण, कारण की हा टेनिस क्रिकेटमध्ये असेच फक्त फटकेबाजी आपण पाहू शकतो, बाकीच्या क्रिकेटमध्ये पाहू शकत नाही. ज्या प्रकारे उल्लेख केला आपण की जिथं सुईचं काम आहे तिथं मला तलवारीचं काम नसतंय. सामना जरूर थोडासा झुकलेला आहे कालेर टीमच्या बाजूने, परंतु सामना समाप्त झालेला नाही आणि सोनाळी संघ देखील लढवय्या संघ आहे. स्वतःच्या घरच्या मैदानावर खेळत आहे. निश्चितच या गोष्टीचा त्यांना फायदा उचलावा लागेल. 2 चांगली षटकं त्यांना पाहिजेत सामना जिंकण्यासाठी. टिचून मारा करावा लागणार आहे या उर्वरित 2 षटकांमध्ये दोन्ही गोलंदाजांना. नवीन षटक घेऊन गोलंदाज हरेश. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे प्रणय पाटील. यावेळेस 6व्या बॅटचा प्रहार केलाय. शॉर्ट मिड विकेटच्या डोक्यावरून चांगला फटका. गॅपमधून बॉल ट्रॅव्हल होतोय. दुरून फिल्डर आलाय. 2 धावा घेण्याची संधी आहे आणि 2 धावा पूर्ण देखील केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. एक चांगला फटका. मिड विकेटचा खेळाडू आपण पाहतो की सर्कलच्या आतमध्ये आहे. शॉर्ट मिड विकेट पोझिशनला आहे. कॅचिंग पोझिशनमध्ये तो खेळाडू ठेवण्यात आलेला आहे. खरं तर सिंगल वाचवण्यासाठी तो खेळाडू त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे, मात्र त्याच्या डोक्यावरून बॉल काढला होता. 2 धावांनी प्रणयने स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. यावेळेस दुरून फटका खेळलाय. चेंडू हवेत आहे. वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर तैनात आणि कुठलीही चूक होत नाहीये. फलंदाज बाद. हे पाहू शकता आपण डिप्लेमध्ये. ती चर्चा अजय ग्रत सोबत मी करत होतो की इथं मात्र एक सोपं समीकरण असतात. तुम्हाला मोठी फटके खेळण्याची आवश्यकता नाही, क्लास दाखवायचे, पण त्या गोष्टीला इथं मात्र महत्त्व देत नाहीये. पण जिथं 40+ संघाचे अतिशय महान खेळाडू आदरणीय प्रमोद दादा भोईर आणि तसेच विद्यमान गोवे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच तानाजी पाटील साहेबांचा व्यासपीठावर आगमन होतोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. सामन्यामध्ये अजूनही आपल्याला रंगत पाहायला मिळत आहे. 10 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. थोडंसं कमबॅक केलंय या मॅचमध्ये स्वामी समर्थ सोनाळी टीमच्या गोलंदाजांनी. विशेषतः मागच्या 4 चेंडूंवर 2 गडी बाद झालेत आणि फक्त 2च धावा फलंदाजांना जोडता आलेल्या आहेत. नंदन पाटील बाद झाल्यानंतर मात्र कुठेतरी गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळत आहे, मात्र हे वर्चस्व शेवटपर्यंत कायम ठेवावं लागणार आहे. तेव्हा कुठे हा सामना जिंकता येईल सोनाळी टीमला. दोन्ही समीकरण तसं पाहायला गेलं तर खूप सोपं आहे. 10 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. पण जिथं बरोबर सांगितलं, पण समीकरण सोपं आहे, पण सोपं म्हणता येईल की नाही. यावेळेस पात्र कट करायचं होतं, पण बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित चेंडूला घेता आला नाही. पण अजय ग्रत, मी तर सांगेन की सामना थोडंसं रंगतदार स्थितीकडे झुकताना पाहतोय आपण. ज्या प्रकारे एक प्रकारे वाटलं होतं की 13 चेंडूमध्ये 13 धावा आहेत, एकतर्फी सामना आहे, पण या षटकामध्ये सुरेख मारा करतोय गोलंदाज हरीश यांच्या माध्यमातून. आणि विशेषतः नंदन पाटील बाद झाल्यानंतर मात्र एक नवी उमेद त्यांना देखील मिळालेली आहे. गोलंदाजांना चांगली गोलंदाजी देखील आता पाहायला मिळत आहे. हरीशचं हे षटक चांगलं सध्या चालू आहे. 3 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात, 1 गडी बाद केलाय. नवीन बॅट्समन सर्वेश आलाय. स्ट्रायकिंग एंडला आहे कुणाल. पुढचा बॉल. यावेळेस हुक करायचा होता. जोरदार अपील केलं जातंय कॉट बिहाइंडसाठी आणि स्वतः फलंदाजानेच स्वतःला बाद घोषित केलंय. पंचांच्या निर्णयाची वाट पाहिली नाही. फलंदाज बाद.
दरम्यान पाहतोय आपण व्यासपीठावर आगमन होताना ठाकूरपाडा गावाचे उद्योगपती आदरणीय संजीव ठाकरे साहेब आणि त्याच्या समेत पाहतोय आपण सन्माननीय रामदास ठाकरे साहेब आणि त्याच्या समेत आदरणीय ठाकूरपाडा गावाचे समाजसेवक दयानंद ठाकूर साहेब या तिन्ही मान्यवरांचं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. तसेच आदरणीय नितेश ठाकरे साहेबांसुद्धा आगमन झालेलं आहे. आणि अजय निश्चितच जी चर्चा सुरू होती की 13 चेंडूमध्ये जेव्हा तुम्हाला 13 धावाची आवश्यकता असते तिथं मात्र सुईचं काम होतं, तलवार बाहेर काढली आणि इथं थोडंसं असं वाटतं की अंगलट येतोय काय हा सामना कालेर संघाच्या माध्यमातून. योग्य वेळेला योग्य तेच काम केलं पाहिजे, नाहीतर मग अशा प्रकारे परिस्थिती तुमच्या विरोधात देखील जाऊ शकते. 8 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 11 धावांची आवश्यकता आहे. सामना कुठेतरी आता बॅलन्स झालाय, दोलायमान स्थितीत आलाय हा सामना. 25 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन बॅट्समन हर्षल आलाय. विकेटकीपर तुषारनं चांगला झेल समाप्त केला मागच्या बॉलवर. दुसऱ्या प्रयत्नात त्याने तो झेल टिपला होता. हर्षल फेस करतोय पुढचा बॉल. इम्प्रोवाइज पद्धतीनं खेळण्याचा प्रयत्न, विनाशकालीन विपरीत बुद्धी. सामना होता कुठे आणि आता सामना आलाय कुठे. आणि जिथं पूर्णपणे समजते सामना होता कुठे आणि सामना येऊन ठेपलाय कुठे. याला जे चमत्कारिक खेळ म्हणतात आपण. जेव्हा नंदन बाद झाला तेव्हा समीकरण पूर्णपणे हिंदवी प्रतिष्ठान कालेर संघाच्या बाजूने होतं. एक संधी मिळाली, त्या संधीचं इथं मात्र सोनं करेल काय सोनाली संघाचे गोलंदाज. सामन्यात फक्त तुमचं पारडं जड असून काही होत नाही. सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. जो संघ सामना जिंकेल तोच विजेता असणार आहे. मग पारडं कोणाचंही जड असू द्या. सुरेख बॉल होता यावेळेस. झपकन बॉल आतमध्ये आला, थोडासा खाली राहिला. चांगलं यष्टीरक्षण, कुठली धाव मिळत नाहीये. आणखी एका निर्धाव चेंडूची सांगता होते. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. काल्हेर संघाची धावसंख्या 3 बाद 25. शेवटच्या ओव्हरमध्ये आता 11 धावांची आवश्यकता आहे. काय अफलातून गोलंदाजी केली हरेशनं. 2 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केले. आणि जिथं 2 षटकापर्यंत जर पाहिलं आपण प्रति षटकामागे सरासरी 5.50 होती. आता मात्र एका षटकामध्ये 11 धावा. म्हणजे अजय घरात जेव्हा नंदन बाद झाला तेव्हा असा एक विचार आला असेल मनात गोलंदाजी की आपल्याला इथं संधी आहे. त्या संधीचं सोनं करताना पाहिलं आपण हरीश यांचा काय भेदक मारा. पहिल्या चेंडूवर 2 धावा, त्यानंतर अप्रतिम आणि त्या 5 चेंडूच्या बळावर सामना इथं येऊन ठेपलाय. रंगतदार स्थितीमध्ये अप्रतिम सामना रंगतोय. कुणाल भरपूर स्ट्रगल करताना दिसला. त्याने तब्बल 6 चेंडूंचा सामना केला आणि फक्त 3 धावा जोडल्या बाद होण्यापूर्वी. नंदनने चांगली बॅटिंग केली होती, 18 धावांचं योगदान दिलं. प्रणय पाटीलने देखील निराश केलं या मॅचमध्ये. फक्त 2 धावा जोडल्यानंतर तो बाद झाला. हर्षलने 2 चेंडू खेळलेत, मात्र एकही धाव त्याच्या बॅटमधून आली नाही. सर्वेशने एकही चेंडूचा सामना केला नाही. हर्षल आणि सर्वेश ही जोडी सध्या खेळपट्टीवर आहे आणि आता शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी गोलंदाज हेमंतच्या खांद्यांवर आहे. एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे स्वामी समर्थ सोनाळे बी संघाच्या माध्यमातून. सर्वात महत्त्वाचं अजय घरात की हा संघ आपल्या होम ग्राउंडवर खेळतोय आणि खेळपट्टीचा पुरेपूर अभ्यास या सगळ्या गोलंदाजाला आहे. आणि त्याचाच एक परिणाम पाहतोय आपण. नंदन यांचा अपवाद जर आपण वगळला या सामन्यामधून तर बाकीच्या फलंदाजावर दडपण टाकलंय आणि दडपण टाकलं नाही की मात्र सामना विजय घेऊन जातो काय पाहायचं आहे. जेव्हा नंदन खेळपट्टीवर होता असं वाटत होतं की एकतर्फी सामना चालू आहे, मात्र काय सुरेख कमबॅक केलंय गोलंदाजांनी सोनाळी टीमच्या माध्यमातून. हेमंत सज्ज होताना दुरंत्या टोकाकडनं इथं मात्र गोलंदाजी करण्यासाठी आणि समोर फलंदाज असतील इथं मात्र पाहतोय आपण सर्वेश पहिल्या चेंडूला समोर जातोय. इथून मात्र क्लास फलंदाजी करावी लागेल कारण ही 6 चेंडू 11 धावेचं असं समीकरण इथं मात्र पाहतोय आपण हिंदवी प्रतिष्ठान कालेर संघाला. 6 चेंडू 11 धावा. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. सुरेख बॉल. जास्त वेग नव्हता चेंडूमध्ये, मात्र लाईन खूप छान होती आणि चुकीच्या फटक्याची निवड. आणि तेच तर आपल्याला वारंवार आता पाहायला मिळत आहे. मागच्या षटकापासून आपण पाहतोय की चुकीचे फटके निवडले जात आहेत आणि त्यामुळेच आता अडचणीत सापडलाय कालेर संघ. पण जिथं आपला एक वाक्य उल्लेख केला आपण, आठवण झाली आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा महान गोलंदाज ग्लेन मॅक्रा यांचं म्हणणं होतं, वेगाला तुम्ही पसंत देऊ नका, तुम्ही लेंथ लाईन काय आहे ते साध्य करा. पुढचा बॉल. यावेळेस खोलवा टप्प्याचा बॉल. इनसाइड एज लागली आहे. चेंडू एष्ट्यांच्या अगदी जवळून निघून गेलाय. विकेट किपर चेंडूवर येईपर्यंत मात्र 1 धाव अतिशय वेगानं कंप्लीट केली गेली आहे. समीकरण बदलतंय. 4 चेंडू शिल्लक. विजयासाठी 10 धावांची आवश्यकता हिंदवी स्पोर्ट्स कालेर टीमला. इथं मात्र निश्चित पाहतोय आपण की सामना होता कुठे. अजून आम्ही सांगतोय की सामना येऊन ठेपलाय कुठे. 4 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 10 धावेची आवश्यकता. काय क्लास गोलंदाजी पाहतोय आपण स्वामी समर्थ सोनाळे बी संघाच्या माध्यमातून. प्रत्येक गोलंदाजी उल्लेखनीय कामगिरी करताना इथं मात्र पाहतोय आपण. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 13 चेंडूंमध्ये 13 धावांचं समीकरण असताना त्यांनी सामना सोडला नाही. अप्रतिम मॅच. चित्त थरारक ही लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. अटीतटीची चुरशीची मॅच. आणि जिथं असं वाटलं की कालेर संघाचे खेळाडू काही स्वप्न तर पाहत नाही, ज्या प्रकारे स्वप्न घडतोय की काय पाहतोय. काही घडू शकतं. इथनं कुठलाही संघ जिंकू शकतो. 4 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण. पुढचा बॉल. राईट आर्म ओव्हर द विकेट.
हेमंतचा हा बॉल लॉफ्ट केलाय, बॉल लॉंग ऑनला चाललाय, फिल्डर आहे तिथे, कुठलीही चूक होत नाहीये, जबरदस्त झेल, फलंदाज फेल. पाड्यात सामना भरवलाय भारी, भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. समीकरण पुढचा बॉल राईट ऑफ द विकेट. सामना चांगलं टायमिंग साधलं होतं, ऑन द राईज फटका मारला होता बॅट्समन हर्षलनं, मात्र फिल्डरला क्लिअर करू शकला नाही. चांगला झेल, पूर्वानुमान, अँटिसिपेशन फार छान होतं. फिल्डर लॉंग ऑनला होता, त्याला स्वतःच्या उजवीकडे धावत जायचं होतं, तो गेला देखील आणि सुरक्षित हातांची जोडी देखील दाखवली. सीमारेषेलगत खूप छान झेल. अगदी बरोबर सांगितलं आपण. टायमिंग खूप छान होता फटक्यामध्ये, पण जी प्लेसमेंट होती, ती जागा निवडली ती चुकीची निवडली. खऱ्या अर्थानं मिड विकेट आणि कॉ कॉर्नर रिजनकडे खेळायचं होतं, पण चेंडूला खेळून बसलाय लॉंग ऑन रिजनकडे आणि एक अप्रतिम झेल टिपल्या गेलं. आणि आता मात्र संघर्ष करावा लागेल सामना जिंकण्यासाठी, कारण की 3 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी अजून 10 धावेची आवश्यकता. हेच क्रिकेट आहे सुनील. इट्स अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टीज. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा नेम नाही. 13 चेंडू 13 धावा असं समीकरण होतं, फक्त एकच गडी बाद झाला होता. मात्र आता समीकरण 3 चेंडू आणि 10 धावा. 4 फलंदाज देखील बाद झालेत. नवीन बॅट्समन खेळपट्टीवर आलाय नॉन स्ट्रायकर्स एंडला. सध्या स्ट्राईक सर्वेशकडे आहे. अजय, आपण जर विचार केला शेवटच्या 9 चेंडूवर फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत. कुणालला खेळपट्टीवर आहे. थोडंसं करेक्शन. तगडा प्रहार करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन नाहीये, चेंडू ट्रॅव्हल होतो डीप मिड विकेटला. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न, धावचीची संधी आणि फलंदाजाला जावं लागणार आहे तंबूच्या आश्रयाला. बॅट्समन आउट. व्हॉट अ मॅच. आणि आता मात्र मी चांगला सामना म्हणणार नाही, कारण की 2 चेंडू 9. ज्या प्रकारे कौतुक करायला पाहिजे सोनाली संघाच्या प्रत्येक गोलंदाजा, आणि खास 30 षटक ज्यांनी हाताळलं, तिथून मात्र सामना पूर्णपणे सोनाली संघाकडे फिरताना पाहतोय आपण. ज्या प्रकारे मारा केलाय हरीशांनी, फक्त 2 धावा 2 गडी बाद केले आणि तिथूनच सामना इथं मात्र पाहतोय सोनाली संघाकडे झोकताना आपण पाहतोय. खरं तर कुणाल खेळपट्टीवर होता, मात्र इथे स्कोरिंगमध्ये थोडीशी गडबड झाली होती, त्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. परंतु आता कुणाल देखील धावबाद झालाय. धावसंख्या 5 बाद 27. 9 धावांची आवश्यकता, फक्त 2 चेंडू शिल्लक. मॅजिकल टर्न अराउंड काय असतो ना क्रिकेटच्या खेळामध्ये, ते या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. सामन्याला कशी कलाटणी मिळू शकते कुठल्याही क्षणी, ते या मॅचमध्ये पाहायला मिळालंय. अगदी बरोबर, पूर्णपणे सहमत आहे. पण ह्या चेंडूवर जर एखादा मोठा फटका आला नाही तर मात्र सामना बिलकुल सोनाली संघाकडे झुकला जाईल. ज्या प्रकारे 2 चेंडूमध्ये 9 धावेची आवश्यकता आहे. आणि सामना जर बरोबरीच सुटला, टाय झाला, तर मात्र सुपर ओव्हर. चला आपण वेळ कमी घ्या. सातत्याने आम्ही प्रत्येक संघाला विनंती करतोय, कारण की तब्बल जर पाहिलं आपण 18 सामने आज सुद्धा आहेत, आणि काल जर विचार केला आपण 18 सामने होते, आणि सामना खूप छान रंगतो. इथं मात्र ज्या प्रकारे चर्चा आम्ही करत आहे की 13 चेंडूमध्ये 13 धावाची आवश्यकता असताना इथून मात्र जर सामना कालेर संघाने गमावलाय, तर निश्चित 1 वर्षभर हा सामना आठवणीत राहील कालेर संघाच्या प्रत्येक खेळाडूला. हलगर्जीपणा केलाय काल्हेर टीमच्या फलंदाजांनी, मात्र अजूनही वेळ निघून गेलेली नाही. 2 चेंडू शिल्लक आहेत त्यांच्याकडे. 2 मोठे फटके जर फलंदाजांनी खेळले तर निश्चितच काल्हेर संघ जिंकू शकतो. 2 चेंडू आणि 9 धावा असं समीकरण. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे प्लीज. सोनाली टीमचे कॅप्टन फिल्डिंग लावून घ्या. स्वामी समर्थ सोनाली बी संघाचा कर्णधार, चला आपण सहकार्य केला, कारण की प्रत्येक संघाच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा खूप छान यशस्वीरित्या पार पडताना आपण पाहतोय. नवीन फलंदाज भागेश, अँड ही इज ऑन स्ट्राईक. क्षमता आहे भागेशमध्ये, मात्र ती क्षमता त्याला सिद्ध करावी लागणार आहे आज, आत्ता, ताबडतोब. आणि किती या चेंडूवर जर मोठा फटका आला नाही, मात्र सामना अप्रतिम चेंडू. फक्त आणि फक्त या चेंडूवर एक सिंगल इथं मात्र मिळेल. आणि आता मात्र अजय गरत, मी तर म्हणेन की सामना पूर्णपणे सोनाली संघाकडे झुकताना पाहतोय. 1 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 8 धावेची आवश्यकता. निश्चितच आता मात्र विजयाचा सुगंध सोनाली गावामध्ये पोहोचला असेल. विजयाचा जो सुगंध आहे तो खेळाडूंच्या नाकापर्यंत दरवळत असेल. काय अफलातून कमबॅक केलं या मॅचमध्ये सोनाली टीमच्या गोलंदाजांनी. हरेशचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. दीपेशने देखील चांगलं कमबॅक करून दिलं आपल्या टीमला, आणि त्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये हेमंत देखील चांगली कामगिरी करतोय. फक्त औपचारिकता शिल्लक. 1 चेंडू 8 धावा.
आणि हा देखील सुरेख बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल, बीट केलाय बॅट्समनला, कुठलीही धाव मिळत नाहीये शेवटच्या बॉलवर. 7 धावांनी हा सामना जिंकलाय स्वामी समर्थ सोनाळे टीमनं. हार्दिक हार्दिक अभिनंदन स्वामी समर्थ सोनाळे अँड हार्ड लक हिंदवी स्पोर्ट्स काल्हेर. क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटचा खेळ सांघिक खेळ आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे पवार. कारण फक्त तुम्ही नंदन पाटीलवर फलंदाजीमध्ये अवलंबून राहू शकत नाही. प्रत्येक मॅचमध्ये नंदन पाटील बाद झाल्यानंतर मात्र पूर्णपणे वाताहत होताना दिसली या मॅचमध्ये धावांचा पाठलाग करत असताना हिंदवी स्पोर्ट्स काल्हेर संघाची. तर मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळणार आहोत. ज्याने सामन्याला कलाटणी दिली, सामन्याचं पेनल्टीमेट षटक हाताळलं जेव्हा 12 चेंडूंमध्ये 13 धावा असं समीकरण होतं. फक्त 2 धावा दिल्या आणि 2 गडी बाद केले. तो गोलंदाज आहे हरेश, मॅन ऑफ द मॅच. नक्कीच हरेश ठरलाय या सामन्याचा सामनावीर, ज्याने अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी हाताळली होती. आणि स्वामी समर्थ सोनाले बी संघाने हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन स्वामी समर्थ सोनाले बी, अभिनंदन अमर म्हात्रे, अभिनंदन संदीप तरे, इंद्रपाल तरे अँड हार्ड लक हिंदू प्रतिष्ठान कालेर, हार्ड लक नंदन पाटील. तर श्रीकांत तरे साहेब, राजेश वारगडे, संदीप भोईर आणि प्रदीप मसने तिन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. श्रीकांत तरे, राजेश वारगडे, संदीप आणि प्रदीप मसने चौघांनी विनंती असेल की आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आणि आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला जाईल. महेश ठरलाय सामन्याचा सामनावीर. तर महेश यास मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला जाईल. सर्वप्रथम आकर्षक ट्रॉफी दिली जाईल राजेश वारगडे. आपणास विनंती असेल आपले साडू मुरलीधर केने, विद्यमान सरपंच गोडसे यांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफी स्पॉन्सर केली गेली आहे, ती दिली गेलेली आहे मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात. त्यानंतर आपण बघतोय कोल्ड ड्रिंक्स आणि त्यानंतर करिश मात्रे स्पॉन्सर हे गिफ्ट हॅम्पर दिलं जात आहे. त्यानंतर संदीप भोईर यांच्या शुभ हस्ते हे 15% डिस्काउंट असणारे कुपन दिलं जात आहे. वेल बॉलिंग स्वामी समर्थ सोनाली बी संघाने सामना जिंकलेला आहे. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी नक्कीच तू हाताळली होती आणि तुला तुझ्या संघाला पुढील सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा. बहुत धन्यवाद शुभात धुमाल. अजय घरत मेरे साथ जुड़ चुके हैं और ये मुकाबला अब रंग भरने जा रहा है. तर आपण स्वागत सत्काराकडे वळणार आहोत. आपल्यामध्ये उपस्थित आहेत